तर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपचा झेंडा हाती घेणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे, ज्यामध्ये आता मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांचं नाव देखील घेतलं जातंय। मंगेश सांगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलेला आहे। मुंबईमध्ये आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी सांगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय। तर शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका लीना शुक्ला यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजपमध्ये त्या डेरे दाखल झाल्यात। लीना शुक्ला या चांदिवलीमधून नगरसेविका आहेत, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपचं इन्कमिंग वाढलेलं आहे। तर लीना शुक्ला आणि मंगेश सांगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात, मला वाटतं की राज्य आणि देश ज्या दिशेने पुढे चाललेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपला खारीचा वाटा असला पाहिजे। मला वाटतं मी जो निर्णय घेतलेला योग्य निर्णय आहे आणि हा मनापासून घेतलेला आहे, त्यामुळे मी कोणाला दोष देऊ इथे इच्छित नाही। भाजप एक असा पक्ष दिसतो की जी प्रगती स्तरावर पण आहे आणि लोकांच्या कार्य आज आपण बघतोय जिकडे तिकडे जेवढे आपण भाजप आल्याच्या नंतर आज आपण बिझनेस म्हणा कुठचंही क्षेत्र म्हणा ज्याच्यामध्ये आपण एवढं डेव्हलपमेंट केलंय ते मला अतिशय खूप चांगलं वाटतं या पार्टीबद्दल।